हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हिंदवी स्वराज्य. मागच्या काही दिवसात इंटरनेटवर चालत आलेला राडा जो फक्त एका शब्दासाठी नव्हता, स्वराज्य, तर तो होता एका भीतीपोटी की आपला गौरवशाली इतिहास उगाच सौम्य करून दाखवला तर जात नाहीये ना. रितेशची राजकीय पार्श्वभूमी बघता टीजर मध्ये हिंदवी शब्द नसल्याने लोकांनी लगेच ही गोष्ट राजकीय नॅरेटिव्हशी जोडली. अनेकांनी हेही गृहीत धरलं की काही विशिष्ट कारणांसाठी आपला इतिहास सॉफ्ट करून मांडला जातोय. पण ट्रेलरने या सगळ्या चर्चांना फुलस्टॉप लावला. ट्रेलरमध्ये हिंदवी स्वराज्य हा शब्द ज्या गाजावाजासह आणि ताकदीने वापरलाय त्यावरून रितेशने सगळा राजकीय गोंधळ शांत करून पुन्हा एकदा सगळ्यांचा फोकस तिथंच आणला जिथं तो असायला हवा, आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बनवलेल्या भव्य सिनेमावर. आता ट्रेलर कसा आहे, काय चांगलं आणि काय वाईट त्याबद्दल थोडं बोलू. 100 कोटीचा बजेट आणि मराठीतला सगळ्यात मोठा सिनेमा, पण याचा टीजर तितका कन्व्हिन्सिंग वाटला नव्हता. पण संतोष सिवान ज्यांनी रजनीकांत आणि मोठमोठ्या बॉलिवूड पिक्चरची सिनेमॅटोग्राफी केली, ट्रेलरमध्ये दिसतं की त्यांनी खूप ग्रँड लेवलवर हा सिनेमा शूट केलाय, जे बघून खरंच वाटतं की मराठीत खूप मोठं काहीतरी होतंय. पण व्हीएफएक्स बद्दल बोलायचं झालं तर टीजरच्या तुलनेत सुधारणा नक्कीच दिसते, पण एकदम स्पष्ट बोलणं की सगळं खूप भारी झालंय हेही चुकीचं ठरेल, कारण ट्रेलरमध्ये व्हीएफएक्सचे सीन्स खूप कमी आहेत. त्यामुळे फायनल रिझल्ट पिक्चर आल्यावरच कळेल. पण अजय अतुल ही लोक आहे म्हटल्यावर बीजीएम आणि म्युझिक तर बाप असणारच होतं, जे आपण टीजर आणि आधी आलेल्या अँथेम सॉन्ग मध्ये पण बघितलंच होतं. प्रेझेंटेशन बद्दल बोलायचं झालं तर टीजर पेक्षा ट्रेलर मध्ये जो लुक आणि फील दिसतोय तो आरामात इतकी हाईप बनवतो की कोणालाही वाटेल की हा सिनेमा तर थिएटरलाच पाहायला पाहिजे. बाकी सिनेमाचा प्लॉट काय असणार हे आपल्याला माहितच होतं. बेसिकली गोष्ट काय असणार आहे आणि आपल्याला काय पाहायला मिळेल. पण शिवरायांची गाथा आपण किती वेळा पाहिली तरी ती नवीनच वाटते. बाकी ऍक्टिंग आणि कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर हिंदीमधून विद्या बालनची ऍक्टिंग आणि कास्टिंग दोन्ही मला चांगलं वाटलं. सचिन खेडेकर, भाग्यश्री, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते ही लोक खूप कमी वेळ ट्रेलरमध्ये दिसतात पण खूप नॅचरल वाटतात. आता मुद्दा येतो संजय दत्तचा. फिजिकली तो अफजल खान म्हणून सूट होतोय, पण दर दुसऱ्या पिक्चर मध्ये कडीपत्त्यासारखा दिसत असल्यामुळे काही सीन मध्ये तो अफजल खान कमी आणि संजू बाबा जास्त वाटतोय. पण त्याचा ऑरा असा आहे की काम चालून जाईल. बाकी अभिषेक बच्चनचा फार काही प्रभाव अजून तरी मला वाटत नाही. जेनेलिया बद्दल पण आपण सेमच बोलू शकतो की ती महाराणी सईबाई यांच्या रोलमध्ये खूप सुंदर दिसते, पण भाषेचा प्रॉब्लेम अजूनही थोडा खटकतो. तरी सुद्धा टीजर सारखं खूप काही इरिटेटिंग वाटत नाही, पण खूप काही प्रभाव सुद्धा दिसत नाही. शेवटी रितेश देशमुख बद्दल बोलायचं झालं तर हो, रितेश ट्रेलर मध्ये तर नक्कीच आधीपेक्षा कन्व्हिन्सिंग वाटतोय. टीजर जेव्हा आला होता तेव्हा टीजर मध्ये रितेश ज्यावेळेस जिरेटोप घातलेला दिसतो त्यावेळेस तो महाराज म्हणून इतका कन्व्हिन्सिंग वाटत नव्हता, पण जिरेटोप नसल्यावर रितेश महाराजांच्या भूमिकेत थोडा सूट होतोय असं वाटायचं. आणि त्याच्याचमुळं मला असं वाटतंय की ट्रेलर मध्ये रितेशने जिरेटोप घातलेले सीन्स इंटेन्शनली खूप कमी ठेवले. आणि हो, रितेश आधीपेक्षा खूप चांगला वाटतोय, पण लय बाप ऍक्टिंग केली वगैरे असं काही मी म्हणणार नाही. पण हो, रितेशने हा सिनेमा बनवण्यासाठी जी रिस्क घेतली त्यासाठी मी रितेश देशमुख आणि त्याचा इंटेंट दोन्हीची खूप रिस्पेक्ट करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवर अशा मोठ्या स्केलचा एक मराठी सिनेमा बनवणं हे काही सोपं काम नव्हतं, पण त्याने ते करायचा प्रयत्न केला. थोडक्यात बोलायचं झालं तर राजा शिवाजी हा फक्त सिनेमा नाही तर मराठी इंडस्ट्रीसाठी एक मोठी झेप आहे. बाकी तुम्हाला ट्रेलर कसा वाटला? रितेश महाराजांच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जय शिवराय.